थोड़ा सा हॅलो हॅलो मॉनिटरला द्या. हॅलो मॉनिटरला आवाज असतो. हॅलो हॅलो अजून बोलू. हॅलो हॅलो पेटी कमी. या ठिकाणी या रत्नागिरी तालुका प्रमुख म्हणून ज्यांची हल्लीच नियुक्ती झाली
ते म्हणजे आदरणीय शेखर शेठ घोसाळे यांचे आम्हा दोन्ही बुवांच्या मंडळाच्या वतीने आणि येथील सर्व ग्रामस्थांच्या जुळे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सर जोरदार काळा त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते तालुका प्रमुख आहेत. हॅलो हॅलो ड्रायव्हर असू दे रे त्या मंगेश खाडी येतात. हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. आज या ठिकाणी निसर्गरम्य अशा या माझ्या रत्नागिरी तालुक्यामधील आज हे निसर्गरम्य असं नटलेलं जुळेगाव. आज हा माघी गणेश जयंती उत्सवाचा हा सोहळा गणेश मंदिर चव्हाणवाडी विश्वस्त मंडळ जुवे, त्याचप्रमाणे महेश्वरी क्रीडा मंडळ जुवे आणि येथील समस्त ग्रामस्थ या ठिकाणी त्यांच्या वतीनं आज ह्या गणपती गणरायाचा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये पार पडतोय. आणि या गणेश जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराची भजनरूपी सेवा करण्याची सुवर्ण संधी आम्हा दोन बुवांना दिली आहे. मी स्वतः दुर्वास विश्वनाथ गुरव, मुक्काम पोस्टवाडा, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुखवस्तीसाठी परेल मुंबई. आणि आता ज्यांनी भजन सादर केलं आणि आजच्या या आमने सामने डबलवाणी भांडणासाठी माझ्या सोबत जे बुवा आहेत ते आदरणीय भजन सम्राट गणेशजी पंचाल यांचे शिष्य मंगेशजी खाडी बुवा यांचे देखील मी माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार मानतो. या ठिकाणी उपस्थित रंगमंचावर मान्यवर बसले त्यांचे देखील आभार मानून जमलेल्या तमाम भजन रसिकांच्या चरणी नतमस्तक होतो. माता भगिनींचा आशीर्वाद घेतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत विघ्नहर्ता गणपती गजानना चरणी नतमस्तक होऊ माझी ग्रामदेवता स्वयंभू विमलेश्वराचा आशीर्वाद घेऊ. त्याचप्रमाणे माझी कुलदेवता आई कुलस्वामिनी अंबा भवानी तिच्या चरणी नतमस्तक होऊ सत्याचा वाली श्री सत्यनारायण याला वंदन करू. त्याचप्रमाणे तुळची ग्रामदेवता तिचे देखील आशीर्वाद घेतो.
श्रीदेव कुटकेश्वराच्या आशीर्वादात आणि या ठिकाणी तुम्ही जमलेल्या सर्वांच्या मातृदेवतेला पितृदेवतेला त्रिवार वंदन करतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत विघ्नहर्ता गणपती गजाननाच्या नतमस्तक होऊन संपूर्ण जगताचा आराध्य दैवत हो ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समाज माताया श्रीमंत योगी राजा शिव छत्रपतींच्या चरणी मानाचा मुद्रा करून मासाहेबाई जिजाऊंच्या चरणी मानाचा मुद्रा करून आणि छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देऊन आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन करून या ठिकाणी या आमने सामने वारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो वरती जरा दे ना मॉनिटरला. हॅलो 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 हां हॅलो. धन्यवाद बुवा. अतिशय सुंदर अशी भजनाची सुरुवात आपण बुवा केली आहे. तुम्हाला धन्यवाद देतो. सुंदर अशी सुरुवात. कारण आजचो जोडीवालो आका तो जिसको समजा वो अशा बघा. म्हणजे ह्याचा झाला काय माहिता, मुठभर रेशन आणि हातभर पिशवी. त्याला जर आता चाळवलंय नाही तर त्याचा काय पुढची बारी सुरुवातीला त्यांनी अंग टाकला ना. वास्तविक बघा कसं आहो बघा. म्हणजे माझ्यासारखे दोन राहतील. पेटूया काय हरकत नाही, काय काळजी करू नको. माका जेवढे पैसे दिलास तेवढे मी फेड करून जातो लयसू. ह्याच्यासारखा उगाच सांगत राहणार नाही. चुकलं तर पहिल्याच वेळी करतोय. म्हणजे वय झाला 50. हा का चालूया आज व्हायचं. बऱ्याच वर्षात गावलो. वर राग नाही ना. काय बसो हसत राहतो. निर्लज्ज माणसा कसली लाज कसला काय हरकत नाही. या ठिकाणी सर्व मान्यवर व्यासपीठ या ठिकाणी बसलंय. विलासबुवा पाटील स्वर्गीय भजनरत्न विलासबुवा पाटील यांचे शिष्य सन्माननीय विनायकजी डोंगरे. त्याचप्रमाणे या बाजूला आदरणीय दीपकजी सुर्वे नाही का. सर्वांचे आभार मानतो. पारकर गुरुजी बघा साक्षात गुरुजी आज बसलेत बाजू. म्हणजे तेव्हा शाळा शिकताना आमका मनीधानी पण नव्हता. गुरुजीच्या सोबत कधी बसू आम्ही एका खुर्ची एका लाईनीत. पण आज तो भाग्य आमका लाभला. चुकलो शब्द तर सांभाळून घ्यावा ऐकला. त्याच्या वाटेत जाऊ नको. तुम्हाला पण त्यांचे पण आशीर्वाद घेतो. प्रथमतः त्या भगवंताचं नामस्मरण करूया नाही का. आणि या ठिकाणी महिला वर्ग आज उपस्थित आहेत. त्यांचे देखील आभार मानतो. कारण बुवानी सांगितलं काहीतरी सांगितलं म्हणजे महिलाही म्हणता आमची अर्धांगिनी असतात. व सांगताना कसं सांगितलं पाहिजे. महिला ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री बायको म्हणून समजली तो सीतेचा राम झाला. बुवा सीतेचा राम झाला. सीतेचा राम झाला. सगळ्यांना अर्धांगिनी म्हटलं हे करता काय. पण खरोखर छान या ठिकाणी बरं वाटलं. ह्या काय तुमच्यासाठी बोलवता लागता हो. कारण आपण म्हणतो ना पुण्य करता. भजन करणे म्हणजे पुण्याचं काम. पण ह्याच्यात एक जरी शब्द पकडतो तकडे झालो ना तर सगळा पुण्य गेला हो. कारण ह्या शेवटी कलियुगा आणि कलियुगाचा नियम आहे बघा. जेवढं तुम्ही पुण्य करायला जाल त्याच्या दुप्पट आपल्या हातून नकळत पाप घडतं नाही का. कारण सर्व युगांचा नाश झाला आणि हे कलियुग आहे. या कलियुगाचा पण नाश होणार बुवा. म्हणून प्रथम त्या भगवंताचं नामस्मरण
अतिशय महिलांनी सुंदर असं भजन या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली होती. त्यांचे पण ज्यांनी ज्यांनी मीठ मोहरी टाकून मदत केल्यानी त्या सगळ्यांचे आभार या ठिकाणी. नाही का? जो जेवलो काय विचारावं? नाही जेवलो, मोदक खाल्ला नाही फक्त. आणि ह्या का म्हणता वा काय जेवण केलाय, तुका काय चव माहित त्याची? भडकायचा नाही आका, हरकत नाही. प्रथम त्या आज माझी गणेश जयंती आहे का? बुवा बोलता बोलता बोलून गेले की आज चतुर्थी. बुवा चतुर्थी आणि गणेश जयंती ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण ह्या आजच्या दिवसाला बुवा नाही का माघ शुक्ल चतुर्थी, तिळकुंड चतुर्थी आणि शरद चतुर्थी असंही म्हटलं जातं. असा हा गणेश जयंतीचा उत्सव बुवा. आणि या भगवंताची साक्षात गणरायाची भजनरूपी सेवा करण्याची संधी मिळते. प्रथमतः त्या परमेश्वराचं नामस्मरण करू आणि मग जेवढं मनोरंजन करता येईल तेवढं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद बुवा. माझा काय चुकला असत तर माफ करा असं मी सांगतो नाही. तर मी चुकतलेच नाही. देवा शपथ. आका चालू करू. बोल अतिशय सुरुवात केली यमन रागामध्ये नाही का? आणि गाणी अतिशय सुंदर बुवा बोललात. मी पण प्रयत्न करतो. आ हॅलो थोडा इफेक्ट वरती. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम जाते गाऊ असे नाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे. देवा घरते ज्ञात कुणाला. देवा घरते ज्ञात कुणाला. विचित्र नेमाने रखडती धुळी ताणिक. कुणी रखडती धुळी ताणिक. कुणास नावे देवा धरते ज्ञात कुणाला. देवा धरते देवा धरते ज्ञात कुणाला. गोडे यमन मध्ये गाणं म्हटलं. 7 जन्मांची ही लाभली पुण्याई. 7 जन्मांची लाभली पुण्याई. म्हणून झालो आलो
म्हणून झालो पालखीचे मोरी शांत माया मूर्ती पहाटे सारखी शांत माया मूर्ती पहाटे सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंदाने दान आम्ही भाग्यवान आनंदाने दान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन बंद केला हॅलो हॅलो ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कुंडली कवरदा श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम गणपती गजानन स्वयंभू विमलेश्वर आई कुलस्वामिनी आई महाडकादेवी स्वयंभू रामेश्वर स्वयंभू पुणकेश्वर देवी भगवती आई निर्भादेवी आई अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय श्री स्वामी समर्थ बजरंग सत्यनारायण छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्री प्रमोद हरियान कैलासवासी परशुराम पांचाळ कैलासवासी चिंतामणी पांचाळ कैलासवासी जयराम घाडीगावकर
हॅलो. धन्यवाद बुवा. या ठिकाणी MK साऊंड नाही का, मंगेशजी खाके, अतिशय सुंदर साऊंड या ठिकाणी तुमचा उपलब्ध आहे. म्हणजे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक हिंद साऊंड अभिमन्यू मेस्त्री, पुन्हा आमच्या देवगड तालुक्यामध्ये सँडी नाहेरकर, त्याचप्रमाणे हेमले आणि सुतार. त्यांच्यानंतर जर साऊंड नाही तर खूप वेळ जातो. म्हणजे हे करा ते करा, आज माका काय करूचे, कारण आपल्या धोंडेमध्ये त्याच्यात काय कळत नाही. ह्याका काय कळत होता, हे बाजूक बसले ते का तुमका काही एक तरी सांगितलं नाही सांगितलं, आपल्याला काय त्याच्यातलं कळत नाही. तो मिक्सर केवढा बघ रे, अक्का बिराड त्याच्यावर राहत पोराटोरांपासून. आका भडकाय तरी राग बी देऊ नका माका, तो मुंबईवरून आलाय, स्वतःची मुंबई म्हणून ओळख करून दिलं रे, माझी दिलं म्हणून मालवणीत बोलतोय की त्या आता मी गावचो आहे तुझ्या बाबतीत. तुम्ही मुंबईवाल्यात म्हणजे जॅकेट बिकेट भारी आहे, पॉट त्याच्यात मस्त पैकी बसला. काय नको नको, तू एकदा जर अंगार माझ्या पडलो ना तर माझा काय होईल. नुसतं बाजूसून चलत जरी गेलो तरी आम्ही धडपडत आहोत. बघ या ठिकाणी ना देव खाया आपण देऊ शकता ना. आज साक्षात गणपतीच्या रूपात, गणपती या मुलाच्या रूपात बुवा तुमचं जेव्हा भजन चालू होतं ना त्यावेळी त्याच्या अंगात ना काहीतरी वेगळीच जादू आहे, ईश्वरी शक्ती आहे त्याच्याकडे. स्मित चव्हाण ना, जरा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजे. हो हवा बघा, इले त्याने आधी मागा पकडला. हो तुम्हीच ना ते, इकडे फोटो लागलाय तो. होय तुका पकडीत काय नशीब आहे, पकडे जाऊ नको. पण साऊंडवाल्यांका सांगता का MK साऊंड म्हणजे मंगेश खाडे साऊंड, ते टाळा लावून ठेवा, नाही तर एक जाड चेन घ्यावा आणि बांधून ठेवा. यो गुटाळणार वा, तो जाताना गुटाळून घेऊन जाईल. माझाच आहे मंगेश खाडे, ऐकला. तर तो मिक्सर केवढो त्याच्यात बुवा आपल्याला काय कळत नाही. जर जोरदार टाळ्या, बुवांचे जे पखवाज वादक होते ना, नाव काय अक्षय मेस्त्री, अतिशय सुंदर वादन. आणि खास करून बुवांची कोरस मंडळी सगळे सुरात होते. हो सोडलो तर बोलताय तुम्ही हास म्हणून, नाही तर माझा काय खरा नाही. पण खरोखर जरा बुवांच्या कोरससाठी पण जरा जोरदार टाळ्या. काय बुवा मागे पुढे तुमच्या गाण्याला दोष नाही, आणि प्रत्येकाची ती गोष्ट होते कधी ना कधी. त्याच्यात काय एवढा काय बुवा ताट टॉक धरून नक्की बारी नेतात, पण मी नाही नेणार, कारण तुम्हाला हवंच. ऐकला गणेश चतुर्थी पर्यंत पडली रे तोंड, हरकत नाही बुवा. कारण एक घरचो मिक्सर, ते काही एक बटानी 3 घटके खाट खूट चटणी वाटून दिली नाही काय. पण हे त्या मिक्सरात बटना किती हो. आणि खरोखर एखादा जर वकील जर असेल, होय कोण असले तर नाही ना वकील बिकील, होय नाही ना सांगा. एखादे चुटको म्हणून सांगते हो. एखादा वकील जर असेल तर खूप मेहनत करावी लागते हो, अभ्यास करावा लागतो, त्याच्यानंतर वकील होतात. पण त्यांचं म्हणणं काय असतं की कुठेतरी भावाभावांमध्ये भांडणं होऊ दे, ती केस मला मिळू दे, नाही काय. एखादा डॉक्टर म्हणतोय, डॉक्टर पण बुवा MBBS, याचं शिक्षण लई लांबलंच का, LLMP आहे हो, LLB नाही LLMP. लटकत मॅट्रिक कसो तरी पास झालो गुरुजी. हा तुम्ही पेटव होय मनाने घरी पळा, पेटला की इजवणारे तरी 4-5 जण थांबा. हा एखादा डॉक्टर विचार करतो, अरे कुठेतरी आजारी कोणतरी पडू दे आणि माझ्या दवाखान्यामध्ये होते उपचार करायला. पण साऊंडवाला हा एकमेव व्यक्ती असा आहे की कुठेतरी शुभकार्य होऊ दे आणि त्या शुभकार्याची साऊंडची ऑर्डर मला मिळू दे, कारण प्रत्येक घरामध्ये शुभकार्य होऊ दे अशी त्या साऊंडवाल्यांची इच्छा असते. बघा त्या साऊंडवाल्यांसाठी जोरदार टाळ्या.
आणि बुवा धंदो शब्द नाही वापरू शकत ना आपण. धंद्याकला तू काय हो बुवा, व्यवसाय आहे तो त्यांचा. व्यवसाय आणि धंदो जमीन आसमानाचा फरक आहे काय. ए आका बोल मेरे आका. पण बुवा एवढंच विषय, बाकी विषय काय नाही. बुवा गणपती स्तोत्र तुम्ही म्हटलं सुरुवातीक नाही का, माका जे पॉइंट खटाकले माझ्या पद्धतीत मी काय बोलणार नाही. पॉइंट जे खटाकले तुम्ही म्हटले पण माझ्या बरोबर पॉइंट जर खटाकले तेवढेच. आपण जर गणपती स्तोत्र म्हणतो ना मग ते पूर्ण बुवा म्हटलं पाहिजे. त्याच्या पुढे पण आणा. साष्टांग नमने माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य ऐकावतच साधते. प्रथम नाम वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गज वक्र ते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नाम ते, सातवे विघ्न राजेंद्र. बघतस काय, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे भालचंद्र धूम्रवर्ण, नववे भालचंद्र, दहावे विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन. तो शब्द चुकलो की त्यामध्ये तो बघित राहता ना मध्ये थांबलोय म्हणून पॉज घेतले. देवनामी अशी 12 तीन संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धीत. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदाने रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले. ह्या बुवा काहीतरी तू अर्धवट काहीतरी केलं आणि तसा नसता बुवा. एक ह्या देव कार्य लक्षात ठेव. आणि ते बुवा कुठेतरी आपल्याला समजलं पाहिजे. बाकी विषय काय नाही बुवा. आणि कोण रे तू, गुरुजी असताना तू एवढं बोंबाट हा काय नाही. हे पोरगे हल्ली ते पोर आज निदान ह्या गावचे संस्कार दिसतात. म्हणजे निदान तो येऊन होय तरी आराटता, नाही तर आता ना ह्या मोबाईलला फळकुडो देवा शपथ. म्हणजे ह्या काय औशी बापसाची चुकी, औशी आई वडिलांची चुकी आहे नाही काय. आज पोरगो जेवत नसलो बारको कमरेवर घेऊन नाचत असतो, त्याच्या हातात बाबू खा बाबू खा. आमची आवाज तेव्हा बाहेर काकेर घे आणि बाहेर जाय आणि हातात ताटली, त्याच काके हात धरी ना त्याच्यातच ताटली. बाबू तो बघ काऊ, ह्यो काऊचो घास, ह्यो चिमणीचो घास. आता ह्यांका पबजी जर दाखवला नाही तर हे घास खायत नाही. एवढे परिणाम झाले. कारण त्या काळात होता हो तेव्हा आव सांगायची काय की पोरा मोबाईल बाजूक ठेव आणि अभ्यासात बस नाही काय. त्यावेळी आई सांगायची, कारण सगळी घर चालवतात तीत ना अर्धांगिनी. ती आई तेव्हा सांगायची बाबा मोबाईल बाजूला ठेवणे, अभ्यासाला बस, अभ्यासात बस. आणि कोरोनाच्या काळात काय झाला, तीच अवस्था जिला काय सांगता रे पोरा मोबाईल घे आणि अभ्यासात बस, ऑनलाईन स्टडी. आपला इंग्लिशले भारी आहे बाबा, भल्या भल्यांचा बिघडवून टाकतोय. काय त्या दिवशी कसा इंग्लिशचा विषय लोक सांगते बुवा, नको सांगू. हा नाही सांगत. हा नाही कारण आकाची परमिशन घेऊ, जाऊ दे नंतर सांगूया. इंग्लिशचा विषय लोक सांगते काय. त्या दिवशी आम्ही दोघं गोव्यात गेला हो. गोव्यात फिरो माझ्या बायकोन काय दिला, आणि दह्या जो पांढरा फटफटीतला दह्या जो डबू दिला म्हणा उन्हातानाचे तल्लात या काहीतरी ठेवा थंडावो. आणि गेला व वाळू दोघवले बसला आपले त्या बीचवर. आणि भूक लागली, बुवान तो डबो होतो, मी माझो डबो काढलंय. पण त्या वाळूत बसला, त्या दही उघडून बघितला पांढरा फटफटीत. दिसून एक फॉरेनर पोर गेला. फॉरेनर आताशी कोकणातलं येतात ना, ह्यो जवळ ह्यो तो हायवे जवळ. मी आपलं आतमध्ये जवळ, आमच्याकडे काय विषय नाही. पण त्या फॉरेनर पोर गेला, तिने त्या पांढरा फटफटीत बघितल्याबरोबर त्या थैसून विचारता, हे 43 माझोनी भंगलो इंग्लिश तो 36 वाकडो. कारण मी इंग्लिश कसा पाठ केलंय त्या माझ्या माका माहिता. बुवा बाजू होते, बुवा म्हणतात दुर्वास आय एम नॉट, डोंट वरी. आणि सांगोगदा सुरुवात केला. त्या फॉरेनर पोर म्हणता व्हॉट इज दिस. बुवाने आमच्या दह्या काय केला नी, दिस इज धोय. आज खय तुम्ही दिस इज म्हणता धोय.
आता धिसीत धोय म्हटल्यावर ताप वार का गब्बरचा ताप पुढचा प्रश्न हाऊ मेक दिस धोय म्हणजे त्या धोय कसा बनवतो आणि गुलाबान सांगूची सुरुवात केला त्या पोरात अ व्हेरी सिंपल काऊज मिल्क म्हणजे गायचा दूध काऊज मिल्क बॉइलिंग अँड बॉइलिंग गायचा दूध म्हणता उकळवायचा काऊज मिल्क बॉइलिंग अँड बॉइलिंग स्लीप इन नाईट म्हणजे रात्री म्हणता झोपवायचं ते का आपण निर्धान लावता बघा काऊज मिल्क बॉइलिंग अँड बॉइलिंग स्लीप इन नाईट साहेबानू मॉर्निंग बिकम नाईट दॅट इज म्हणाल धय सकाळी तर कडक होता ना असं माणूस आहे म्हणून बुवा बाकी जास्ती काय बोलले नाही कारण कळ ही काढू हवी तुझी कळ नाही काढलंय या ठिकाणी बघा हा जो तुमचा हा उत्सव आज आमचे पखवाजवादक तुषार शिंदे ह्या आपल्या YouTube चॅनलच्या द्वारे आज हे प्रक्षेपण करत आहेत जरा जोरदार टाळे आमच्या तुषार शिंदेसाठी आणि त्याचा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आमका काय पैसे गावत नाही पण माझं पोरग्याचं तरी भला होऊ दे नाही का बुवा जोडीवाला पैसे देते का जाताना एवढं बोलले हो आता बघा काय होईल का त्याचा या ठिकाणी भजन घेतोय बुवानी अतिशय सुंदर असं भजन 16 मात्रेमध्ये घेतलं मी 15 मात्रामध्ये एक गणपती गणरायाची स्तुतीपर भजन या ठिकाणी सादर करतोय
Sita
गणेश्वरा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मदन कासले यांच्याकडून आमचे तबलावादक यांच्यासाठी हे 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो, धन्यवाद. संतोष चव्हाण आणि दिगंबर किंग यांच्याकडून तबलावादक यांच्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो, धन्यवाद धन्यवाद. माझे मित्र संदेश सावंत भरणी कुडाळ यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.